नमस्कार. दिनांक 15 जून. कथेचं शीर्षक आहे चेटूक करतोस काय. कानफाट्याने विश्वनाथ व बळवंत या सेवेकऱ्यांची डोकी दगड घालून फोडली. सुंदराबाईला लाथा मारल्या. शेवटी श्रीपाद भटाने व इतरांनी दांडक्याने त्यास बदडले व फौजदाराच्या स्वाधीन केले. त्याला तुरुंगाची हवा खावी लागली. तो प्रथम महाराजांना भेटला तेव्हा त्याने महाराजांच्या अंगावर तांबडी धाबळी घालण्याचा प्रयत्न केला. तेव्हा महाराज म्हणाले, चेटूक करतोस काय. कोणत्याही साधनेचा उद्देश अलक्ष्याला लक्ष करणे व त्याच्यासारखे आनंद स्वरूप होणे हा असतो. पण पराकोटीच्या कर्मठपणाने व अथवा हठयोगाने साधक कमालीचे एककल्ली व अहंकारी होत असावेत असे दिसते. त्यातही सिद्धींमुळे सामर्थ्य प्राप्त झाले असल्यास त्यांना विरोध सहन होत नाही. मग असे साधक तामसी क्रोधी होऊन दुस्साहसी होतात. म्हणून निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, नामदेव, जनाबाई, बहिणाबाई, गोरा कुंभार, चोखामेळा, सावतामाळी, सेवा नाव्ही, तुकाराम महाराज इत्यादी संत नाथपंथी हठयोगी असूनही त्यांनी लोकांना भक्ती मार्गाकडे वळवले. विठ्ठल भक्ती, रामभक्ती व नामस्मरण यावर जोर दिला. बाह्य अवडंबरांच्या ढोंग दत्तुरावर व कर्मठपणावर चरपटीनाथांपासून सर्वांनी टीकेची झोड उठवली आहे. तरीही ढोंग दत्तूर करणारे प्रत्येक काळात व पंथात उपजतातच. महाराजांकडे कबीरपंथी, गिरी, पुरी भारती या पंथाचे, रामपंथाचे, शैव, लिंगायत, वैष्णवपंथी असे कैक जण आले होते. त्यांच्या ढोंगीपणाची महाराज ज्यांनी तिथल्या तिथे कडक शब्दात झाडणी केली होती. महाराजांना कोणी थैर केलेले मुळीच खपत नसे हे सर्वांनी ध्यानात ठेवावे. या कथेतील कानफाट्या तामसी व दुस्साहसी होता. कडकडीत साधनेने त्याला काही सिद्धी प्राप्त झाल्या होत्या हे खरे, पण महाराजांची थोरवी त्याला कळलीच नव्हती. त्यांचा बोलबाला ऐकून त्यांच्यावर आपल्या सिद्धी सामर्थ्याची छाप पाडावी व त्यांना आपल्या अंकित करावे म्हणून तो आला होता. तो आला तेव्हा महाराज डोक्यावर पांघरून घेऊन झोपले होते. खरे तर झोप हे केवळ सोंग होते. नित्य जागृताला कसली आली आहे रे झोप. पण त्या अहमन्य नाथपंथी कानफाट्यासाठी त्यांनी झोपेचे सोंग घेतलेले होते. सर्वज्ञानी असल्याचा टेंभा मिरवणाऱ्या अहंकारी दुर्जनापुढे देव असेच बोळे बाबडे सोंग घेऊन येतो. अहंकारी रावणापुढे गणेशाने असेच बाळरूप धारण केले होते व त्याच्या गर्वाचा नक्षा उतरवला होता. महाराजांनी झोपेत असणाऱ्या अज्ञानी माणसाचे सोंग घेतले होते. कानफाट्याने त्यांच्या अंगावर लाल धाबळी पांघरली. त्यासरशी चेटूक करतोस काय असे म्हणत महाराजांनी त्याला फटकारले. या त्यांच्या बोलण्यातही खोल अर्थ दडलेला आहे. त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असा की नभी वावरे जो अणुरेणुकाही रिता ठाव या राघवे वीण नाही. असे जे विराट स्वरूप आहे ते माझेच आहे हे कसे कळत नाही तुला. ते न जाणताच अहंकाराची तामसीपणाची ही धाबळी घालून मला झाकू पाहतोस. अरे मूढा, मला झाकू शकेल असे काही या जगात आहे का याचा विचार तरी कधी केलास का. आपल्या हठयोग साधनेचा तुला गर्व झालेला दिसतो, पण गोरक्षनाथांसारख्या श्रेष्ठाचाही अहंकार ज्या जगद्गुरु दत्तात्रेयांनी नाहीसा केला ते श्री दत्तगुरूंचे विशुद्ध ब्रह्मस्वरूप म्हणजे मी हेही तू विसरला. अरे तुझी साधना वाईट नाही, पण ज्या साधनेद्वारे आत्मारामाला पाहावे आणि तया पाहता पाहता तेच झाले, तिथे लक्ष आलक्ष सर्व बुडाले असे होऊन जावे, तिथे हे नाटक कशासाठी. ही तर साधनेची चेटूक चेष्टा झाली. एका चेटूक या शब्दात ही सारी झाडाझडती सामावली होती. ती ऐकली तेव्हापासून कानफाट्यास त्यांचा अंकित झाला. पण महाराजांच्या सन्निध जाऊनही त्याचा तामसी स्वभाव बदलला नाहीच. आनंद स्वरूप ब्रह्म समोर असूनही जो आनंद स्वरूप झाला नाही तो कोरडा ठाक राहिला हे त्याचे दुर्दैव. दुराग्रहाने त्याने आपली मर्यादा ओलांडली तेव्हा त्याला जेथल्या तेथे शिक्षा मिळाली. अंगभर मार पडला. इतकेच नव्हे तर 7 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा भोगावी लागली. सुटका झाल्यावरही त्याला पुन्हा महाराजांच्या सान्निध्यात राहावयास मिळाले नाहीच. त्याला आपल्या गावी परतावे लागले. महाराजांच्या नावाची शेखी मिरवीत अहमपणा दाखवणाऱ्यांनी योग्य तो बोध घ्यावा व वेळीच आत्मपरीक्षण करावे अशीच ही लीला आहे. धन्यवाद.